श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर छान अशी सुरुवात झाली होती सकाळची माझी. आणि सकाळी उठून आंघोळ बिंघोळ करून देवपूजा ते करून घेतलं होतं, बाकीची सगळी कामं आवरून. आणि इथं स्वयंपाकाला लागलो होतो मी. इथं मिलमिकरची भाजी, चपात्या, राईस बनवायचं होतं म्हणून इथं पहिलं कांदा ते भाजून घ्यायला घेतलं होतं. इथं अद्रक लसूण ते सोलून झालं होतं माझं. आणि शेंगदाणे देखील भाजून घ्यायचं होतं, ते सुद्धा भाजून घेतलं होतं. आणि कुटायचं होतं त्याला. आणि चहा सुद्धा घ्यायचं होतं लगेच. इथं चहा देखील शिजायला ठेवलं होतं, मस्त चहा सुद्धा झाली होती. आणि इथं सगळं कुटून घ्यायचं होतं मला. छान असं भाजी ते टाकून घेतलं होतं सगळं कुटून. आणि पीठ देखील चुरून ठेवलं होतं मी, छान असं चपात्या नंतर होतात म्हणून. मग सगळी कामं झाले होते घरातली. आणि फक्त कपडे धुवायचे होते, ते सुद्धा धुवून घेतलं होतं. आणि वाळू देखील घालून आणि त्याला क्लिप देखील लावलं होतं. सगळी कामं आवरले होते, फक्त जेवणच राहिलं होतं. आणि डब्बा बांधायचं राहिलं होतं, ते सुद्धा करून घ्यायचं होतं मला. डब्बा ते बांधून घ्यायचं होतं. आणि बाहेर सुद्धा जायचं होतं मला, त्यामुळं फटाफट कामं आवरून घेतलं होतं सगळी. तर इथं तरकारी देखील आणले होते, ते देखील स्वच्छ धुवून ठेवायचं होतं मला. मग ते सुद्धा धुवून घेतलं होतं. मग लगेच इथं डब्बा देखील बांधून घेतलं होतं पहिल्यांदा. मग बाकीची कामं नंतर करायला म्हणून. मग इथे डब्बा ते बांधून घेऊन झालं होतं. मग इथं हिरवी मिरच्या, टमाटे ते सगळं आणले होते, तरकारी, वांगे ते सुद्धा काढून घ्यायचं होतं मला. आणि इथं मेथी देखील आणले होते, ते सुद्धा काढून घेतलं होतं कवरमधून. मग इथं स्वच्छ धुवून ठेवलं होतं सगळं तरकारी, तुम्ही बघू शकता. मग इथं बाहेर ते जाऊन आलो होतं मी, तेव्हा ते काय शूट घेतलं नव्हतं.